killer Miller Omikani. नमस्कार, मी मनीष पाटील, क्रिकेट समालोचक. सर्व कलर रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय एका नव्या आणि ताज्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. याचं नाव आहे AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. म्हणतात ना की प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर चांगला खेळ सादर करावा लागेल, आणि तसाच चांगला खेळ सातत्यानं वर्षानुवर्ष ज्याच्या वतीनं पाहायला मिळालाय तो नवी मुंबईचा उदयोन्मुख चेहरा, तसेच अर्धशतकांचा बादशाह ओंकार केणी. ओंकार, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू सर. ओंकार, कसं वाटतं या पॉडकास्टमध्ये येऊन? या पॉडकास्टमध्ये येऊन खूप चांगलं वाटतंय आणि मला तुम्ही इन्व्हिटेशन दिला त्याबद्दल तुमचे खूप आभार व्यक्त करतो, कारण की तुम्ही प्रेक्षकांना माझ्या साईडची स्टोरी सांगणार आहेत आणि जसं हा पॉडकास्ट पुढे जाईल तसा खूप चांगला वाटतं. क्या बात. सुरुवात करूया तुमच्या ग्रामीण क्रिकेटची, कारण पहिली पायरी खूप महत्वाची आहे आणि ती पहिली पायरी तुम्ही कधी चढलात? ग्रामीण क्रिकेट सुरू कधी केलं? पहिला तर सर मी लेदर क्रिकेट खेळायचो आणि मग लेदर क्रिकेट जसा मी चांगला खेळत राहिलो तर माझ्या ग्रामीण टीमने एकदा मला मॅचसाठी बोलवलेलं. नवी मुंबईमध्येच आमच्या मॅच होती. तर ती मॅच खेळता खेळता त्यांना माझा खेळ चांगला वाटला, पण मी त्यांना पुढे कंटिन्यू नाही करू शकलो खेळणं, कारण की मी लेदरवर फोकस करत होतो. आणि मग लॉकडाऊनच्या एखाद वर्ष पहिलाच माझं अंडर 19च्या कॅम्पमध्ये सिलेक्शन झालेलं. पण नंतर सिलेक्शन होऊन नंतर मग मी प्रोबॅबल्समधनं ड्रॉप झालो. मग तो एक मेजर सेटबॅक होता माझ्या लाईफमध्ये. तो मी लेदर तिथनं मग कंटिन्यू नाही केलं. आणि मग लॉकडाऊनमध्ये जेव्हा काहीच स्कोप नव्हता कुठे बाहेर जायचं तेव्हा काय करायचं, तर आम्ही दिवसभर घरीच असायचो, यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे बघत कधी पण काय पण खायचो. म्हणजे पूर्ण शेड्यूलच बिघडलेलं लॉकडाऊनला आणि घरात पूर्ण दिवस घरी राहून कंटाळलेलं. तर मग फिटनेससाठी आम्ही सकाळी रोज रनिंग करायचो आणि मग संध्याकाळी जेव्हा फ्री टाईम असायचा तेव्हा मी बघायचो की 1-2 वर्ष झाली लॉकडाऊन नंतर की आमची ग्रामीणची प्रॅक्टिस चालू झाली. तर मी एका दिवशी असंच विचार केला की मी 2 टाईम तर जिम करायला मला कंटाळा येईल. म्हणून मी सकाळी 1 टाईम जिम करायचो आणि मग संध्याकाळी मला क्रिकेट खूप आवडायचं. आणि मी लेदर क्रिकेट सोडलेलं म्हणून मला टेनिस मी बघायचो, कारण की आमच्या घरात ते खेळायचे. माझे वडील खेळायचे 40+ला, काका खेळायचे ग्रामीण टीममध्ये. म्हणून मी विचार केला की मी पण प्रॅक्टिसला जातो संध्याकाळी 1 टाईम, जेणेकरून मी फिट राहीन. आणि तेव्हा मी खूप ओव्हरवेट झालेलो, जवळपास मी 105 किलोचा झालेलो लॉकडाऊनवर. मग मी तिथे प्रॅक्टिसला जायला सुरू केलं आणि मग 1-2 महिने झाले मी कंटिन्यू प्रॅक्टिस करत होतो. तिथे चांगला खेळत राहिलो. मग तिथनं सुरुवात झाली खरी माझ्या टेनिस क्रिकेटच्या करिअरची आणि मी मग पहिली टुर्नामेंट खेळलो त्याच वर्षी ग्रामीणची. म्हणजे अंडर 19च्या यादीमधून तू बाहेर गेलास आणि त्यानंतर मेंटल प्रेशर, लॉकडाऊन, वेट वाढलं होतं. मग जेव्हा तू ग्रामीण संघात आलास, तो भरवसा कॅप्टनने तुझ्यावर कधी ठेवला, कुठल्या स्पर्धेत ठेवला आणि त्या भरोशाला तू सार्थकी खेळ खेळलास? ग्रामीणची पहिली टुर्नामेंट झाली जिथे फर्स्ट मॅच माझी इम्पॉर्टंट होती खूप आणि मी फर्स्ट मॅच डकवर आउट झाले. तरी कॅप्टनने माझ्यावर भरोसा ठेवला की सेकंड मॅचमध्ये पहिला तो ओपनिंग स्लॉट माझा फिक्स नव्हता. मला सेकंड डाऊन किंवा थर्ड डाऊन पाठवायचे. मग सेकंड मॅचला जेव्हा त्यांनी मला पाठवलं तेव्हा मी 35 का 36 रनची इनिंग खेळली आणि ती मॅच आम्ही जिंकलो. आणि ती 8 टीमची टुर्नामेंट असल्यामुळे सेकंड मॅचला मी 30s मध्ये रन केलं आणि मग फायनल मॅचला मला ओपनिंगला प्रमोट केलं आणि मग तेव्हा पण मी 10-12 रन केले आणि त्या टुर्नामेंटला मला बेस्ट बॅट्समन भेटले. मग तिथनं कॅप्टनने माझ्यावर भरोसा ठेवला आणि नेक्स्ट टुर्नामेंट आमची झाली आमच्या बाजूच्या गावामध्ये, रबाले गावामध्ये. तेव्हा आय थिंक ती 24 टीमची टुर्नामेंट होती, 24 किंवा 32 टीमची टुर्नामेंट होती. तर तिथे आम्ही 4 का 5 मॅच आम्हाला खेळायला भेटल्या. तर त्या 5 मॅचमध्ये मी 153 रन केले. सो तिथनं खरी स्टार्ट झाली माझ्या ग्रामीण क्रिकेटची. थोडक्यात माहिती तुमच्या ग्रामीण संघाची, म्हणजे दिवा कोळीवाडा या संघामध्ये कोण खेळत आहेत, कॅप्टन कोण आहेत आणि धुरंधर क्रिकेट कुठं कोण आहे? ग्रामीण क्रिकेटबद्दल सांगायचं झालं तर दिवा कोलीवाडा आम्ही एक टीम बनवलेली आहे, कारण की दिवा कोलीवाडामध्ये आमच्या 4 टीम येतात. 4ही टीम चांगले आहेत, दिग्गज टीम आहेत. सो कधी-कधी काय होतं की आत्ताचं क्रिकेट खूप फास्ट झालंय. तो वीकेंडलाच फक्त क्रिकेट नव्हतं, वीकडेजमध्ये पण असतं. तर जेव्हा जॉबवाले अवेलेबल नसतात, काही तर जॉबला जातात, काही बिझनेसला. जेव्हा जॉबवाले अवेलेबल नसतात, तेव्हा आम्ही ग्रामीणचे 2-3 टीम मिक्स करतो आणि खेळतो. म्हणजे ॲज अ गाव पूर्ण एक गाव एक टीमला आमची एंट्री होती. मग ते दिवा कोलीवाड्याच्या क्रिकेटबद्दल सांगायचं झालं तर बरेचसे लेजंड प्लेयर आहेत.
आणि सगळ्यांबद्दल तर नाही मी बोलू शकत. पण कोणाचं नाव कमी घेतलं तर काय रागवले नाही पाहिजे. म्हणून मी कोणाचं नाव घेत नाहीये. हे झालं तुझ्या दिवा संघाबद्दल. पण नवी मुंबईचं क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीनं प्रगती करते आणि स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. तर नवी मुंबईच्या क्रिकेटबद्दल काय सांगशील? नवी मुंबईचं क्रिकेट देखील खूप सुंदर आहे आणि जसं आम्ही बाहेर खेळतो क्रिकेट, नवी मुंबईमध्ये आल्यावर आम्हाला जरासा रिलीफ भेटतो. म्हणजे ॲज अ होम ग्राउंडवर खेळतोय कुठल्या आपल्या घरच्या इथे खेळतो नवी मुंबईमध्ये खेळताना. सगळे ग्रामीणचे संघ देखील चांगले आहेत आणि रिसेंटलीच आमची नवी मुंबई टेनिस क्रिकेटची कमिटी नवीन कमिटी फॉर्म झालेली आहे आणि एक आता सक्सेसफुल टुर्नामेंट पण ऑर्गनाइज केली होती रबर बॉलची आणि आताच कमिटी फॉर्म झाल्यामुळे अजून पुढे प्रोग्रेस करतील अशी अपेक्षा आहे कमिटी. नवी मुंबई प्रीमियर लीग जी टेनिस बॉलची स्पर्धा होते, त्या स्पर्धेमुळे तो ग्लॅमर तुम्हाला किंवा इतर तरुणांना मिळाला, फोकस्ड आपण झालात? हो, नक्कीच. मी आता बरेचसे प्रीमियर लीग खेळतो ऑल ओव्हर इंडिया. पण नवी मुंबई प्रीमियर लीग जी आहे, ती म्हणजे ती टुर्नामेंट अशी आहे, की मला असं वाटतं, की दरवर्षी ते त्यांचे स्टँडर्ड रेस करतात आणि प्लेयर लोकांना इतका चांगला प्लॅटफॉर्म प्रोव्हाईड करतायत ते, की त्यांचे खूप आभार व्यक्त केले पाहिजे नवी मुंबई प्रीमियर लीग. काही आकडे नवी मुंबई टेनिस बॉल प्रीमियर लीगमध्ये आपण खेळलेत. हो. तर ते आकडे आम्हाला ऐकायला आवडतील जे तुम्ही नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये खेळलेत. नवी मुंबई प्रीमियर लीगला म्हणजे मी आजपर्यंत ट्रॉफी नाही जिंकू शकलो सर. पण जेव्हा मी डेब्यू केला होता नवी मुंबई प्रीमियर लीगचा, तेव्हा मी डेब्यू माझा 50नीच केला होता. पण बाकी नंतर जाऊन परफॉर्मन्स एवढा झाला नाही. पहिल्याच वर्षी आम्ही नवी मुंबई प्रीमियर लीगला क्वार्टर फायनलला बाहेर झालो आणि सेकंड वर्षी लीग स्टेजमध्येच बाहेर झालो. मग एका स्पर्धेची सुरुवात जेव्हा तुमच्या अर्धशतकानं होते आणि तुम्ही त्या स्पर्धेच्या बाहेर जाता, हो. तर मग त्या अर्धशतकाचं मोल तितकं राहत नाही. हो, अर्धशतकाचा मोल तर राहतच नाही अजिबात सर. कारण की स्पर्धेच्या बाहेर तर सर लांबची गोष्ट झाली. अर्धशतक करून जर मॅच हरता, तरी त्या रन्सला काही किंमत नाही राहत. गुड. तर हे झालं तुमचं ग्रामीण क्रिकेट. पण आता हो. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय क्रिकेट सुद्धा खेळू लागलेला आहात. तर पहिला चान्स कुठल्या स्पर्धेत मिळाला आणि कुठल्या संघाबद्दल तुम्ही व्यवसाय क्रिकेट खेळला? ओपनला सर मला पहिला चान्स दिला ते आमचे टीम मेंबर राकेश रावने. विक्रोलीला ओपनच्या मॅचेस खूप व्हायच्या आणि ते लोकल टुर्नामेंट असल्यामुळे आम्हाला तिकडे चान्स भेटला आणि मी तिथं परफॉर्म केलं. सो मी त्या राकेश दादांचे पण आभार व्यक्त करतो, की त्यांनी मला तिथे चान्स दिली आणि ती एक माझी पहिली पायरी होती. तिथनं मी पुढे जातोय. पहिली पायरी तुम्ही ग्रामीणची चढला होतात, तेव्हा तुम्ही शून्यावर बाद झाला होतात. पहिली पायरी तुम्ही आता व्यावसायिकची चढलात, तेव्हा तुमचा परफॉर्मन्स काय होता? तेव्हा पण मी 12-15 रनच केलेले. तेवढं जास्त आठवत नाही. म्हणजे एक्झॅक्ट फिगर नाही मला आठवत, पण जास्त स्कोर नव्हता गेला फर्स्ट मॅचला. पहिलं अर्धशतक कुठल्या स्पर्धेमध्ये आलं तुमचं? पहिलं अर्धशतक पहिलं अर्धशतकच्या अगोदर मी हे सांगायची इच्छा आहे माझी, की माझं एकही अर्धशतक झालं नव्हतं, तेव्हा माझं शतक पहिला पूर्ण झालं होतं. काय बात आहे! वाह! आणि तेव्हा मी माथेरानची आयकॉनची स्पर्धा खेळलो होतो. मी आणि माझ्या जोडीला हेमंत शिंदे आयकॉन होते आणि नेवालीचे 2 आयकॉन होते. त्यांच्या अगेन्स्ट मी खेळलेलो तेव्हा मी 33 बॉलमध्ये 104 रन केलेले आणि तो सामना आम्ही हारत आलेलो. आमचे जे सर होते सुनील सर, 63 एज होतं तेव्हा त्यांचं. 2 ओव्हर 19 रन पाहिजे होती तेव्हा त्यांनी दोन्ही आयकॉनला आउट करून 3 रनची ओव्हर टाकलेली फक्त आणि लास्टच्या ओव्हरला 16 रन ठेवलेले. म्हणून आम्ही ती मॅच जिंकलो. नाहीतर मी शतक करून पण देखील आम्ही मॅच हारलेलो. हे झालं शतकाबद्दल. पण कधी असं वाटलं होतं का एका वर्षामध्ये तुमची 50 अर्धशतकं होतील? असा विचार देखील नव्हता केला. असं स्वप्न पण नव्हतं बघितलं, की एका वर्षात माझे 50 अर्धशतक कंप्लीट होतील. पण झाले इव्हेंच्युअलीची आणि जेव्हा झाले, तेव्हा मी ग्राउंडवर नतमस्तक झालो पिचवर आणि डोकं टेकवलं. मला तेव्हा खूप चांगलं वाटलं आणि खूप इमोशनल झालो होतो त्या मोमेंटला. इमोशनल मोमेंट तर असेलच, कारण ते अर्धशतक पूर्ण करण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. म्हणजे 6 षटकं, 5 षटकं, 4 षटकं अशा फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे कमी चेंडू येतात हो. आणि तुम्हाला तर परफॉर्म करावं लागतं. तर ते तुम्ही व्यवस्थित डायव्हर्जन करून ठेवता, की मला किती चेंडू फेस करायचे आहेत, मला स्ट्राईक स्वतःकडे कशी ठेवायची आहे? नाही, नाही सर तेवढं एक्झॅक्ट कॅल्क्युलेट नाही करत. जसा गेम जातो तसा आम्ही खेळत राहतो. क्या बात! व्यावसायिक संघात खेळत असताना एक संघ आपण फिक्स करतो. तुमचं तसं आहे का? की तुम्हाला जसा कॉल येतात तसे तुम्ही त्या संघात खेळायला जाता? तसा एक संघ सर माझा नक्कीच फिक्स आहे, आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स. पण जेव्हा त्यांची एंट्री ना मग तेव्हा मला ज्यांची कॉल येतात, ज्याचा पहिला कॉल येतो मी त्या टीममध्ये. एक्सपिरियन्स कसा राहिलाय वेगवेगळ्या संघात खेळण्याचा? नक्कीच खूप चांगला एक्सपिरियन्स राहिलाय खूप संघात खेळण्याचा आणि पुढे देखील आता
एन्जॉय करणार दुसऱ्या संघात खेळून. पण तुम्हाला असं वाटतंय का आदित्य प्रिया लॉजिस्टिक ही जी टीम आहे, जी तुम्ही स्वतःची टीम समजताय, तर त्या संघाने सुद्धा रेग्युलर एंट्रीज केल्या पाहिजेत व्यावसायिक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये? हो, माझी इच्छा तर खूप आहे, की त्या टीमनी सगळीकडे एंट्री करावी. पण कधी-कधी पॉसिबल नसतं. एंट्री फीस पण कधी जास्त असते किंवा ते स्पॉन्सर आमचे बिझी असतात. त्यामुळे ते सगळीकडे एंट्री नाही करत. वेगवेगळ्या संघात तुम्ही खेळलात, तर वेगवेगळे कर्णधार तुमच्या सोबत असतील. तर त्या कर्णधारांचं मार्गदर्शन कसं मिळालंय आणि त्यांच्याकडून तुम्ही नेमकं काय शिकला? नक्कीच मी अनेक कर्णधारांच्या अंडर खेळलो. योगेश पेनकरच्या अंडर खेळलो. केतन म्हात्रेच्या अंडर खेळलो. नानांच्या अंडर खेळलो आणि सगळ्यांची कॅप्टन्सी सगळ्यांचे रोल्स वेगळे-वेगळे आहेत. आता योगेश दादांच्या अंडर खेळलो तर त्यांच्याकडनं शिकलो, की कसं फिअरलेस राहावं आणि त्यांची जी अग्रेसिव्ह कॅप्टन्सी आहे ती मला खूप आवडतं. आणि अनफॉर्च्युनेटली मी अजूनपर्यंत सुमित टेकलेच्या अंडर नाही खेळलो. कारण ही माझी खूप इच्छा आहे, की मी त्यांच्या कॅप्टन्सीच्या अंडर एकदा खेळून एक्सपिरियन्स करू, की त्यांची कॅप्टनशिप कशी. आणि नानाबद्दल बोलायचं झालं तर नानाच्या अंडर खेळताना इतकं फ्रीडम असतं प्लेयरला. म्हणजे ते इतकं कामली सांगतात, की कॅप्टन्सीचा प्रेशर हा नाना कधी समोरच्यावर येऊन देत नाही. तो त्यांच्या अंडर आता बरेचसे टुर्नामेंट खेळलो तर परफॉर्म करायला पण इतकं चांगलं वाटतं आणि म्हणजे जे एन्व्हायर्नमेंट ते बनवतात ना, ते खूप एक्सलंट. जेव्हा सिच्युएशन क्रिटिकल असते, तेव्हा कॅप्टन पण हायपर होतात. तर असं कधी घडलंय का? असं घडलंय खूप वेळेला, पण त्या सिच्युएशनमधनं मी बऱ्याच वेळेला टीमला बाहेर काढलंय. सो तो कॅप्टनशिपचा राग असतो तो अजूनपर्यंत माझ्यावर निघाला नाही आहे कधी. सो मी थँकफुल आहे त्या गोष्टी. ग्रामीण क्रिकेटकडून काय शिकलास आणि व्यावसायिक क्रिकेटकडून काय शिकलास? ग्रामीण क्रिकेटमधनं खरं तर सगळं शिकलो मी ते ग्रामीण क्रिकेटमधनंच. कारण की सुरुवात माझी तिथनं झाली आणि नंतर मी व्यावसायिक क्रिकेटमध्ये आलो. ग्रामीण क्रिकेटकडनं शिकण्यासारखं सर भरपूर आहे, की जसे सगळे प्लेयर एकत्र राहून खेळतात. ओपनमध्ये कधी-कधी हा इम्बॅलन्स बघायला भेटतो, हो, हो. की प्लेयरचा ट्रस्ट कमी असतो हं, हं. दुसऱ्या प्लेयरवर आणि अपॉर्च्युनिटीजसाठी सगळे तर झगडतच असतात हं, हं, हं. ओपन क्रिकेटमध्ये. पण ग्रामीण क्रिकेटमध्ये जे संधी आणि बॅकअप आहे, हं. तो ओपन क्रिकेटमध्ये सर खूप कमी प्लेयर्स लोकांना भेटतो आणि ग्रामीण क्रिकेट खेळायची जी मजा आहे, ती ओपन क्रिकेटपेक्षा खूप चांगली आहे. सध्या तुम्ही व्यस्त व्यावसायिक क्रिकेटपटू आहात. हो. त्याचमुळे जेव्हा ग्रामीण संघ तुम्हाला पाहतो, की तुम्हाला आपल्या संघात खेळायला हवं आणि तुम्ही अवेलेबल नसता. मग अशा वेळेला तुमचा ग्रामीण संघ एंट्रीज करतो का? अशा वेळेला बरेचसे वेळेला असंच झालंय, की ते एंट्री करत नाही. पण मी त्यांना सांगत असतो, की तुम्ही खेळा मी नसलो तरी. कारण की क्रिकेट हा टीम गेम आहे. एक प्लेयर कमी असल्याने थोडासा फरक पडेल, पण तुम्ही कंटिन्यू खेळत राहिला तर त्या गोष्टीचा पण फरक नाही पडणार. आणि मला देखील खूप खराब वाटतं, की ते एंट्री करत नाही. कारण की माझ्यामुळे बाकीच्या 10 जणांचा गेम. म्हणजे तुमचा अर्थ असा होतोय, की पर्याय नवनवीन बनवले गेले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन खेळाडू संघामध्ये आला पाहिजे. हो, नक्कीच. जर नवीन खेळाडू आलाच पाहिजे, कारण की नवीन खेळाडू परफॉर्म करणार तेव्हाच ती टीम चालत राहणार कंटिन्यू. तर आमच्या टीमला मी देखील तेच सांगत असतो, की मी नसलो तरी तुम्ही तुमचा क्रिकेट चालूच ठेवा. म्हणजे पर्यायांची निवड झाली पाहिजे. तुमच्या गावामध्ये जेव्हा प्रीमियर लीग ही कन्सेप्ट येते, मग त्याच्यातून टॅलेंट शोधला जातो. हो, नक्कीच. आमच्या गावाची प्रीमियर लीग होते, दिवा कोलिवाडा प्रीमियर लीग आणि त्याच्यात एक नवीन-नवीन यंगस्टर्स येतात, जे चांगला परफॉर्म करतात. सो त्यांना त्या प्लॅटफॉर्मवरनं त्यांना त्यांच्या ग्रामीणच्या टीममध्ये जागा भेटते. म्हणजे परफॉर्म करायला एक चान्स भेटतो. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जेव्हा तुम्ही खेळता, तर व्यावसायिक क्रिकेटपटू जे आहेत, जे तुमचे सीनियर्स आहेत, ते तुम्हाला शिकवतात, तुमची रिस्पेक्ट करतात. हो, नक्कीच. रिस्पेक्ट आम्ही त्यांची खूप करतो. ते पण आमची करतात आणि त्यांच्याकडनंच आम्ही खरं खूप शिकतो. जसे की केतन म्हात्रे झाले. आता बरेच वेळेला असं होतं का मी आणि केतन दादा ओपनिंग करतो. तर त्या कंपनीमध्ये मला एवढं बॅटिंग करायला एन्जॉय करतो आणि आम्ही स्कोर करत असतो. मी चुकलं तर ते मला काय बोलत असतं. त्यांचं काही चुकत असेल तर मी कधी-कधी त्यांना जाऊन सांगतो. आणि म्हणजे असे मोठे प्लेयर्स बरोबर जेव्हा खेळतो आणि जेव्हा रन्स करतो, तेव्हा जो कॉन्फिडन्स वाटतो तो नेक्स्ट लेव्हलचा असतो. विविध स्पर्धा तुम्ही खेळलेल्या आहात आणि त्याचमुळे त्या स्पर्धांमध्ये जशी तुम्ही आम्हाला यादी दिलेली आहे, त्या स्पर्धेमध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा राहिला आहे आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला आहे, हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर सर्वात प्रथम नवी मुंबई प्रीमियर लीग. नवी मुंबई प्रीमियर लीग जेव्हा मी खेळतो, तर असं वाटतं की कुठली प्रोफेशनल लीग खेळतोय. कारण की जसं ते ऑर्गनायझेशन असतं त्यांचं आणि पूर्ण ऑप्शनपासून जे टुर्नामेंट एंड होते, तोपर्यंत जे त्यांचं ऑर्गनायझेशन आणि सगळं स्ट्रक्चर असतं, तो खूप मला आवडतो नवी मुंबई प्रीमियर लीग. केंद्रीय राज्यमंत्री चषक. नक्कीच ती टुर्नामेंट लाईफटाईम लक्षात राहील असं माझ्या मनातच राहील ती टुर्नामेंट. कारण की 2023 साली जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम ती टुर्नामेंट खेळलो.
तेव्हा मी मॅन ऑफ द सीरीज झालो त्या टुर्नामेंट आणि तेव्हा लाईफमधली पहिली कार मी जिंकली. आणि त्याच्या अगोदर मी कधी असा विचार देखील नव्हता केला, की मी कधी मॅन ऑफ द सीरीजची कार जिंकणार. बरेच प्लेयर लोकांना मी कार जिंकताना बघितलेलं, पण मी कधी असं स्वतःला इमॅजिन नव्हता केलं, की मी कार जिंकणार. सो तेव्हा तो क्षण असा होता सर, की त्या टुर्नामेंटचं मी सांगतो स्टोरी तुम्हाला. त्या टुर्नामेंटला पहिले 2 इनिंगमध्ये मी चांगला स्कोर केले. एक मॅचमध्ये मी 70s मध्ये रन केलेले, एकमध्ये 50 प्लस रन केले. आणि मग नंतर जेव्हा सगळ्यांना समजलं, की मी टॉप स्कोरर आहे त्या टुर्नामेंटचा. तर माझी ग्रामीण टीम म्हणजे पूर्ण एन्व्हायर्नमेंट तोच झालेला, की ओमी सीरीजला आहे, ओमी सीरीजला आहे. त्याला रन करायचं तर 3 मॅच फक्त बॅटिंग करायची. मग फर्स्ट टाईम मला तो सीरीजचा प्रेशर प्रेशर जाणवलं. म्हणजे आजपर्यंत कधी मी खेळलो असं डिसाईड करून नाही खेळलो, की मला मॅन ऑफ द सीरीज जिंकायचे आहे म्हणून मला एवढे रन करायचे. कारण की तो विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा माझी बॅटिंग होतच नाही. आणि ते नंतरचे 3 मॅच जेव्हा आम्ही खेळलो, तिन्ही मॅचमध्ये मी 14 रन केले. म्हणजे तिन्ही मॅचमध्ये 14-14 रन केले. आणि कारण की एन्व्हायर्नमेंटच तसं होतं, तो प्रेशर क्रिएट होत होता माझ्यावर. आणि मग सेमीफायनल फायनल डे आला त्या टुर्नामेंटचा आणि फायनल डेला वादळ आला. तर पूर्ण लाईट्स वगैरे पडले आणि ती टुर्नामेंट आता रद्द व्हायच्या ह्याच्यावरच. पण त्या ऑर्गनायझरनी तो डिसिजन घेतला, की लास्टचे सुपर 6चे मॅचेस होते. सुपर 6 किंवा सुपर 4चे. मग ते बॉल आउटनी झालं. हं. तर बॉल आउटला पण मीच स्टंप हिट केला आणि आमच्या टीमला फायनलपर्यंत नेले. आणि फायनलला फायनलला पण आम्ही 1 ऑलला झालं आणि टॉसवर मॅच हरलो. चांगला अनुभव आहे. म्हणजे कधी-कधी कॅल्क्युलेशन गरजेचं आहे जर तुम्हाला वैयक्तिक बक्षीस जिंकायचं असेल तर? हो, नक्कीच कॅल्क्युलेशन तर गरजेचंच आहे वैयक्तिक बक्षीससाठी. सुप्रीम चषक खेळलात? हो, सुप्रीमो चषक खेळलो आणि खूप एन्जॉय केली. पण अनफॉर्च्युनेटली त्या टुर्नामेंटला माझे अजूनपर्यंत एक चांगली इनिंग नाही आली, जी मेमोरेबल राहील. पण जी मजा येते सुप्रीमो खेळायला, सुप्रीमो असं वाटतं की आपण स्टेडियममध्येच खेळतो. जो क्राउड असतो आणि जे म्हणजे त्या टुर्नामेंटचा एक ऑराच वेगळा आहे. मग असंच घडलं होतं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये म्हणजे तिकडे देखील तुमच्या मनासारखा खेळ अजूनही झाला नाहीये? हो, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची सर मी तुम्हाला स्टोरी सांगतो. अ, आम्ही प्रथमेश ठाकरेच्या टीममध्ये खेळत होतो. मी शिवांश 11 आणि 3 मॅच झाले मी खेळलो. 3 मॅच खेळलो. पण मला बॅटिंगची संधीच नाही आली. कारण की तो मी ओपन क्रिकेटचा माझा पहिलाच सीझन होता. तर त्यांना माहीत नव्हतं की हा लठ्ठम बॅट्समन आहे, बॅटिंग करतो हे. त्याच्यामुळे मला त्या टुर्नामेंटला संधीच नाही मिळाली त्याची. आणि मग ती टुर्नामेंट मला 3 मॅच आम्ही खेळलो. तर मला बॅटिंगची संधीच नाही मिळाली. आणि मग नंतर माझी ग्रामीणची एक टुर्नामेंट होती. तर मग मी ती टुर्नामेंट सोडली. कारण की 2 दिवसांनी आमची मॅच होती आणि नेक्स्ट डे माझी ग्रामीणची मॅच होती. तर रात्रीच मी बसमध्ये बसलो. सकाळी आलो इथे ऐरोलीला हं. आणि रात्री आमची कोपरीला टुर्नामेंट होती. तर ती हं. नाईट मॅचला आम्ही फायनल मारली आणि मी तिथे सीरीजची सायकल पण जिंकलो. जितक्या चांगल्या स्पर्धा तुम्ही महाराष्ट्रात खेळलेल्या आहात, तितक्याच चांगल्या व्यावसायिक स्पर्धा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा खेळलात. म्हणजेच बंगालची आ स्पर्धा असू द्या किंवा हनन प्रीमियर लीग. तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव कसा राहिलाय? नक्कीच जेव्हा सुरुवात झाली होती महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्पर्धा केल्यात, तेव्हा स्टार्टिंगच्या वेळीच असं होत होतं, की माझा परफॉर्मन्स होत नव्हता बाहेर जाऊन. आणि जेव्हा 1-2 वर्ष मी खेळलो बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेरचे टुर्नामेंट, तेव्हा माझा परफॉर्मन्सच नाही झाला. फॉर एक्झाम्पल आता मी गुजरातला खेळलो 2 वर्ष. हं. 2 वर्षामध्ये गुजरातला माझा 25 प्लस एक पण स्कोर नव्हता. एक टुर्नामेंट तर अशी झाली होती सर, की मी 5 बॉलमध्ये 4 सिक्स मारले होते. 24 रनवर खेळत होते. तेव्हा देखील मी 6व्या बॉलला आउट झालो आणि तो बॅड पॅच माझा कंटिन्यूअस होत राहिला. पण यावर्षी मी ते चेंज केलं माझ्या परफॉर्मन्सनी. गुजरातला आता रिसेंटली इंडिया कप झाला होता, तेव्हा मी खूप चांगला परफॉर्मन्स केला त्या इंडिया कपमध्ये. परत कलकत्ताला देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला. 2 सेमीफायनलचे क्रुशियल मॅचेस होते. तर दोन्ही मॅचमध्ये मी चांगली इनिंग केली आणि मॅन ऑफ द मॅच राहिलो देखील त्या दोन्ही टुर्नामेंटमध्ये. नॉर्थ बेंगाल प्रीमियर लीग आणि पायल चॅम्पियन्स ट्रॉफी. खूप मोठे टुर्नामेंट होते बंगालचे आणि त्या 2 टुर्नामेंट खेळायला आम्ही गेलो होतो. आणि त्या टुर्नामेंटमध्ये मला आमच्या मॅनेजर गुगीबाईंनी चान्स दिला. सो त्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो, की त्यांच्यामुळे मला तो प्लॅटफॉर्म भेटला. एक छोटीशी रॅपिड फायर घेऊया. म्हणजे तुम्ही तुमचे आकडे असतील, तो अंदाजे तुम्हाला फक्त मला सांगायचा आहे, जे तुमच्याबद्दल मी विचारणार आहे. तुमचं नाव, ओमकार किंग, तुमचं गाव, दिवागा, पहिली स्पर्धा कुठे खेळलात? ग्रामीण की ओपन? ओपन आणि ग्रामीण दोन्ही. ग्रामीणची तर आमच्या गावातच खेळलो आणि ओपनची पहिली स्पर्धा मी खेळलो विक्रोलीला. आतापर्यंत किती मालिकावीर तुमच्या नावावर आहेत? टोटल?
टोटल एक्झॅक्ट सर सांगू नाही शकत. अंदाजे सांगू शकतो 55 ते 60च. आतापर्यंत बेस्ट बॅटर अंदाजे, 45 टू 50. बेस्ट बॉलर अंदाजे, बेस्ट बॉलर एकच भेटलाय मला या सीझन. आतापर्यंत 6 बॉल 6 षटकार किती वेळा? 6 बॉल 6 षटकार मी मारले 4 ते 5 वेळा. आतापर्यंत 6 बॉल 6 चौकार किती वेळा? 6 बॉल 6 चौकार 2 वेळेलाच मारले. गोल्डन षटकार किती वेळा? लास्ट बॉल 6 बॉल 6 चेस करताना सर एकदा पण नाही अजून केलं. आणि केस करताना नाही आले. आतापर्यंत आवडीचं मैदान, आवडीचं मैदान बालकुंगचं मैदान. आवडती स्पर्धा. आवडती स्पर्धा रतनबुवा चषक. तर तुम्ही स्मृती चषकाचा आपण उल्लेख केला, तर त्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव कसा व्यक्त करा? रतनबुवा चषक खेळायचं तर मी 2 वर्ष रतनबुवा चषक खेळलो. दोन्ही ओपन मधनं खेळलो आणि डिंगडॉंग मधनं खेळलो मी ती टुर्नामेंट आणि योगेश पेणकरच्या कॅप्टन्सीच्या अंडर. तो एवढं चांगलं वाटलं मला ते खेळून आणि दोन्ही वर्ष आम्ही विनर राहिलो ओपन मध्ये प्रवीण 11 खारघर. तर त्या टुर्नामेंटचा एक्सपिरियन्स माझा असा राहिला की फर्स्ट सीझन जेव्हा आता लास्ट सीझन जेव्हा मी खेळलो रतनबुवा, तेव्हा मी टुर्नामेंट खेळताना मला पहिले 2 मॅच बॅटिंगच नाही आली आणि जेव्हा मला चान्स भेटला तिसऱ्या मॅचला, म्हणजे ती झाली सेमीफायनल किंवा क्वार्टर फायनल, नॉकआउट मॅच होती ती आणि त्या मॅचला पूर्ण अंधारात मॅच झाली होती ती आणि तेव्हा लाईट्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले टुर्नामेंटला आणि तेव्हा मी 40s वाली एक इनिंग खेळलो आणि आमची लवकर विकेट गेली. ओपनिंग ऑर्डर कोलॅप्स झाली आणि तेव्हा मी इम्पॅक्टफुल इनिंग केली आणि त्या मॅचला मॅन ऑफ द मॅच राहिलो. सो ती एक इनिंग अशी आहे की जी माझ्या खूप लक्षात राहील. इंडिया कप आता रिसेंटली मी इंडिया कप खेळलो. ती टुर्नामेंट अशी झाली की त्या टुर्नामेंट खेळता असं वाटलं मला की आपण एक चांगल्या लेवलचा क्रिकेट खेळतो. कीर्तन दादाने मी ओपन करायचो आणि आमची पार्टनरशिप देखील खूप चांगली झाली त्या टुर्नामेंटला आणि त्या परफॉर्मन्समुळे मी खूप कौतुक ऐकलं माझं म्हणजे फॅमिलीकडनं आणि ह्याच गोष्टी आहेत सर, छोटे गोष्टी जे खूप इम्पॅक्ट करतात प्लेअर. ग्रामीण धमाका बिग बॅश खेळ हो, कसा एक्सपिरियन्स राहिला? खूप चांगला एक्सपिरियन्स राहिला आणि मी चेंज द गेम वडवली या टीम मधनं आयकॉन खेळत होतो. तर त्या टीम मधनं खेळताना मला खूप चांगलं वाटतं कारण की ती एक अशी टीम आहे की त्या टीम मध्ये गेल्यावर असं वाटत नाही की कुठल्या मी बाहेरच्या टीम मध्ये गेलो. असं वाटतं की ती माझी गावची टीम आहे. सो मी तितकं खूप एन्जॉय करतो ऋतिक बरोबर खेळणं ते आणि आम्ही क्वार्टर फायनललाच वाटतं बाहेर झालो होतो त्या टुर्नामेंटला. सो नेक्स्ट टाइम ट्राय करू फायनल जिंकाय. असा कुठला एम्बॅरेसिंग मोमेंट आहे क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये? एम्बॅरेसिंग मुवमेंट म्हणजे परफॉर्मन्सच्या अकॉर्डिंग तर माझा एकच आहे की आमची रत्नागिरीला मॅच होती, शेखर निकम चॅम्पियन्स ट्रॉफी. त्या टुर्नामेंटला सर मी तिन्ही मॅचमध्ये सिंगल डिजिटवर आउट झालो. सो तो परफॉर्मन्स माझा इतका खराब होता की मला खूप लोकांचं ऐकायला लागलं त्याबद्दल आणि मग तीच मुवमेंट खूप एम्बॅरेसिंग होती माझ्यासाठी. ट्रॅव्हलिंग खूप मोठ्या प्रमाणात आता करावं लागतं क्रिकेटपटूंना, म्हणजे आज पुणा, उद्या मुंबई, परवा बंगालला जावं लागतं. तर अशा ट्रॅव्हलिंगमुळे कधी कमिटमेंट चुकली आहे का स्पर्धेत पोहोचण्याची? हो, एकदा माझी ट्रॅव्हलिंगमुळे कमिटमेंट चुकली होती. अलिबागला माझी मॅच होती. पण त्याच्या एक रात्र पहिला मी गुजरातला मॅच खेळून आलो होतो. तिथनं राजकोटवरनं मॅच खेळून मी दुपारी भिवंडीला मॅच खेळलो आणि माझी अलिबागला नाईट मॅच होती. तर भिवंडीवरनं मॅच खेळून आणि त्या दिवशी अनलकीली माझ्याबरोबर जे असतात, राज पाटील एक माझे मित्र, ते ड्राईव्ह करायला असतात सारखे माझ्याबरोबर. ते अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी नव्हते माझ्याबरोबर. तो मला स्वतःला ड्राईव्ह करायला लागला भिवंडीपासनं अलिबाग. भिवंडीपासनं अलिबागला जाताच अलिबागला तर मी पोहोचलोच नाही. मला पनवेलला येता 4:30 पावणे 5 तास झाले आणि झोप तर झालीच नव्हती पूर्ण. तर त्यामुळे मला झोप देखील लागत होती. सो मी गाडी थांबवली साईडला. त्यांना सांगितलं, की "बरं दादा मला जमणार नाही यायला." पण तरी ते ऐकत नव्हते. "ये तू बोलतो तुझ्यासाठी मॅच थांबव." तर मी विचार केला, की आता मला पॉसिबलच नाही ड्राईव्ह करायला आणि एवढं ड्राईव्ह करून थकून मॅच खेळणं तर ते अजून एक मोठी गोष्ट आहे. बरं. पण तरी तुम्ही पोहोचलात? नाही. आता तुम्ही बॅटर आहात, म्हणजे तुम्ही आता स्ट्रायकर बॅटर आहात. तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये टिकण्यासाठी, व्यावसायिक क्रिकेटमध्ये जगण्यासाठी ऑलराउंडर बनणं महत्त्वाचं आहे. तर मग कधी बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करता व्यावसायिक क्रिकेटमध्ये किंवा संधी मागता?
अशी संधी तर येत नाही सर मला बॉलिंग करायची. कारण की आता व्यावसायिक टीम बोललं तर ऑलरेडी पूर्ण पॅक टीम असते. बॉलर्स 4च्या जागेवर आता 6 ते 7 बॉलर घेतात बॅकअपसाठी. सो अशी संधी येत नाही. पण कधी संधी आली, तर ती मी मोस्टली तर टेप बॉल एकदा केलं होतं पुणेला. सो असे टेप बॉल वगैरे ओव्हर असले तेव्हा मी करू शकतो. तुम्ही पुण्यातल्या स्पर्धांचा आढावा दिलात, तर पुण्यामध्ये देखील क्रिकेट खूप चांगलं डेव्हलप होत चाललेलं आहे. तर फॉर्मॅट कुठलाही असू दे तुम्हाला तयारी ठेवावी लागते. तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी काही विशेष तयारी आत्ताच सुरू केलेली आहेस? म्हणजे स्पेशली एक टुर्नामेंटसाठी तयारी नसते सर. ती तयारी तर असते पूर्ण सीझनसाठी आणि स्वतःसाठी तयारी असते. तर तयारी ती दरवर्षी होत असते. आता ISPL बद्दल तुम्ही बोलले, तर त्या लीगमध्ये आता 2 सीझन झाले. तर फर्स्ट इयरला माझं ऑप्शनला नाव आलं होतं, तेव्हा मी अनसोल्ड झालो होतो. पण तेव्हा एवढं वाईट नाही वाटलं. तर या सीझनला तर मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये परफॉर्मन्स केला. या सीझनला नाही सॉरी लास्ट सीझनला पूर्ण चांगला परफॉर्मन्स करत होतो ओपनला. तरी माझं ऑप्शनला ब्लू तिकीट असून नाव सुद्धा नाही आलं. आता या सीझनला तर मी ऑल ओव्हर इंडियाच्या बाहेर जाऊन पण परफॉर्म केला. आय होप सो नेक्स्ट इयरला नाव तरी येईल की आपण बोली रेस करणार. नाही, नाही. 100% नाव येईल. नाव आलं तर बोली लावण्यासाठी आमचे सर्व संघ मालक तर तयार आहेतच आणि तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मेहनत करत राहायचंय. बघा मेहनतीशिवाय पर्याय नाहीये आणि सर्व काही नशिबावर टाकून चालत नाही. पण तुमचा मेहनतीवर विश्वास आहे. हो, नक्कीच सर. मेहनत तर सगळ्यांनीच केली पाहिजे आणि विश्वास विश्वास तुम्ही खूप मोठा शब्द बोलला. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. नक्कीच सर. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्टोरी ही खूप चांगली आहे माझी. कारण की मी ती टुर्नामेंट लास्ट टाईम जेव्हा ती टुर्नामेंट झाली, तेव्हा मी खेळलो आणि अजूनपर्यंत ती टुर्नामेंट झाली नाही 2 सीझन. आय होप फ्युचरमध्ये ती टुर्नामेंट होईल पुढे आणि मला खेळायला भेटेल. कारण की लास्ट टाईम जेव्हा मी खेळलेलो, तेव्हा मला परफॉर्म करायचा चान्सच नाही भेटला. 3 मॅच मी फील्डिंग केली, मला बॅटिंग नाही आली त्या टुर्नामेंट. कारण की ते माझं ओपन क्रिकेटचा पहिलाच सीझन होता तो आणि कारण की जे प्लेयर्स होते माझ्या टीममध्ये म्हणजे प्रथमेश ठाकरे आमचा कॅप्टन होता. तर त्यांना एवढं आयडिया नव्हती माझ्याबद्दल, की हा बॅटिंग करतो चांगली हे. तर त्यामुळे मला त्या टुर्नामेंटला परफॉर्म करायचा चान्सच नाही भेटला आणि आम्ही क्वालिफाय झालो त्या टुर्नामेंटला. खूप इम्पॅक्टफुल गेम केला आमच्या प्लेयर्स लोकांनी आणि नेक्स्ट डे माझी ग्रामीणची मॅच होती. तर मग मी ती टुर्नामेंट सोडून ती ग्रामीणची मॅच खेळायला आलो. म्हणजे 2 दिवसांनी आमची मॅच होती. पण अनफॉर्च्युनेटली मला परत जाता आलं नाही. कारण की आमची ग्रामीणची आम्ही टुर्नामेंट जिंकलो नाईटला. कोपरीला मॅच होती तेव्हा मी मॅन ऑफ द सीरीजची परत सायकल जिंकली होती तिथनं येऊन. तर तेव्हा खूप चांगलं वाटलं मला, की मी एक्सपिरियन्स केला तिथला जो त्या ग्राउंडवरचा जो एन्व्हायर्नमेंट आहे, तो मी एक्सपिरियन्स केला. तेव्हा मला खूप प्रेशर फील झालेला. पण अनफॉर्च्युनेटली मी तिथे परफॉर्म करायला मला चान्सच नाही भेटला. तो एक रिग्रेट आहे. बेटर लक नेक्स्ट टाईम. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मी आता 3 सीझन खेळलो ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगची. जेव्हा पहिला सीझन मी खेळलेलो 2021 मध्ये. तेव्हा मी सेमीफायनलला मॅन ऑफ द मॅचची इनिंग केलेली एक चांगली. तेव्हा खूप प्रेशरवाली सिच्युएशन होती. तेव्हा पवन केने बॉलिंगला होता आणि 3 2 चेंडू 3 किंवा 4 धावा पाहिजे होत्या. तेव्हा त्यांनी एक पाईट टाकला आणि लास्ट बॉलला मी बाउंडरी मारली आणि त्या इनिंगमध्ये मी काहीतरी 22-25 रन केले आणि त्या इनिंगला मला मॅन ऑफ द मॅच भेटला तो. तिथे जरा माझा कॉन्फिडन्स वाढला त्या मोमेंटपासून. त्यानंतर आपल्या नवी मुंबईचीच आगरी कोळी प्रीमियर लीग. हो, आगरी कोली प्रीमियर लीग ही खूप लक्षात राहण्यासारखी टुर्नामेंट आहे माझ्यासाठी. कारण की माझे जे काका आहे बंडू, त्यांची एंट्री असते त्या टुर्नामेंटला आणि जेव्हापासून मी खेळतोय, तर पहिल्या वर्षी मी कॅप्टन होतो. तेव्हा आम्ही फायनल मारली. सेकंड सीझनला पण मीच कॅप्टन होतो. तेव्हा पण आम्ही फायनल मारली आणि थर्ड सीझन खूप इम्पोर्टंट होता. त्या सीझनला तर मी माझं 110% दिलं होतं. कारण की 3 लीग मॅच खेळलेलो आम्ही. हो, 3 लीग मॅचमध्ये माझे जवळपास हो. 210 प्लस स्कोर होता. तिन्ही मॅचमध्ये मी अर्धशतक कंप्लीट केलेले. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही ती क्वालिफाय नाही करू शकलो. जितकं चांगलं क्रिकेट तुम्ही महाराष्ट्रात खेळलेलं आहात, तितकं चांगलं क्रिकेट भारतात खेळलात. म्हणजे तुम्ही पश्चिम बंगालला देखील तितकं चांगलं खेळलात. भारताच्या बाहेर सुद्धा खेळलात म्हणजे हनन प्रीमियर लीग. तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या क्रिकेटच्या स्पर्धांचा एक्सपिरियन्स कसा राहिला? महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्पर्धांचा एक्सपिरियन्स असा राहिला सर, की आता लास्ट टाईम आम्ही खेळलो कलकत्त्याला. कलकत्ताला नॉर्थ बंगाल प्रीमियर लीग झाली. तिथं माझा चांगला परफॉर्मन्स झाला. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी यावर्षी काय विशेष तयारी? तयारी तर सर पूर्ण सीझनचीच असते ती. एका स्पेसिफिक टुर्नामेंटसाठी तयारी नसते. कारण की एका प्लेयरची इच्छा असते की पूर्ण सीझन त्याचा खूप चांगला जावा.
ISPL साठी अशी काही स्पेशली तयारी नाही आहे. पण आता यावर्षीचे जे माझे परफॉर्मन्स आहेत, स्टॅट्स आहेत, त्या अकॉर्डिंग तर माझी इच्छा आहे, की मी ह्या वर्षी तरी ISPL खेळावं. कारण की गेले 2 सीझन झाले. पहिल्या वर्षी मी ऑप्शनला अनसोल्ड झालो आणि सेकंड सीझनला मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळलो होतो चांगलं. पण तरी माझं नाव देखील नाही आलं ऑप्शनला, ब्लू तिकीट असून. तर यावर्षी प्रयत्न असतील, की 100% कसं ना कसं ISPL खेळायचं. नक्कीच तुमचं नाव ऑप्शनमध्ये जाईल आणि संगमला तुम्हाला निवडतील सुद्धा, कारण मेहनतीवर विश्वास ठेवायलाच हवा आणि तुमचा मेहनतीवर विश्वास आहे. हो सर, नक्कीच. मेहनत केल्याशिवाय काहीच नाही भेटणार आणि मी करतो मेहनत. असं नाही सांगत, की बाकीचे नाही करत. पण जेवढी मी मेहनत करतोय आता, सध्या तरी मला तरी वाटतंय, की ISPLमध्ये माझं सिलेक्शन व्हावं. मेहनतीसोबत पेशन्स सुद्धा ठेवायला पाहिजे का संयम असायला पाहिजे का? हो, संयम देखील असायला पाहिजे. कारण की संयमच जर नसतील, तुम्ही कुठल्या गोष्टीवर असं गिव्ह नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला खूप पेशन्स ठेवायला लागतात, खूप हार्डवर्क करायला लागतं, सॅक्रिफाइसेस करायला लागतात. नंतर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते. फ्युचर काय आहे ओमी केनीचं? फ्युचरबद्दल आता जास्त विचार करायला गेलो तर मला क्रिकेट सोडून दुसरी गोष्ट कुठल्याच गोष्टीत जास्त इंटरेस्ट येत नाही. आता माझा फॅमिली बॅकग्राऊंड सांगायला गेलो तर बिझनेस बॅकग्राऊंड आहे पूर्ण आणि म्हणजे बरोबर ते क्रिकेट पण खेळायचे. पण त्यांच्या पिरियडमध्ये जो क्रिकेटला ग्लॅमर होता आणि क्रिकेटमध्ये करिअरचा स्कोप नव्हता. हो. म्हणजे जेव्हा माझे वडील खेळायचे क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट खेळायचे, ते पण ओपन खेळायचे. तेव्हा जो टेनिस क्रिकेट होता तो तेव्हा वेगळा होता आणि आत्ताचा टेनिस क्रिकेट खूप वेगळा आहे. आता तर टेनिस क्रिकेट खूप फास्ट चाललंय आणि खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत. कोण करिअर तर म्हणजे करिअर अपॉर्च्युनिटीज आता खूप झाले टेनिस क्रिकेटमध्ये आणि फायनान्शियल इन्कम पण खूप वाढलं. सो त्यामुळे टेनिस क्रिकेट ॲज अ करिअर ऑप्शन हे आता खूप चांगलं आहे. क्रिकेटला करिअरचं ऑप्शन खेळाडू बघतायत आणि खूप चांगल्या पद्धतीनं खेळाडू ग्रो होत आहेत. ही मोठी गोष्ट तुम्ही म्हटलात आणि आय होप सो की तुमचं देखील फ्युचर तसंच ब्राईट असायला हवं. घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही टूर्सवर जाता, तेव्हा घरच्यांचं समर्थन असलं पाहिजे. तर घरच्यांच्या सपोर्टबद्दल काय सांगाल? नक्कीच घरच्यांबद्दल माझ्या बोलण्याचं झालं तर माझे वडील, माझी मम्मी आणि माझे भाऊ त्यांचं तिघांचं मी खूप आभार व्यक्त करतो, की त्यांच्या एवढा सपोर्ट मला कोणीच प्रोव्हाईड नाही करत. कारण की ते मला आता मी त्यांना घरी सांगितलं, की मी पप्पा असं-असं इथे मॅचला चाललोय. ते मला कधीच टोकत नाही अंटिल अँड अनलेस काय इम्पोर्टंट एमर्जन्सी काम असलं तर. आणि त्यांचा सपोर्ट एवढा असतो, की ते कधी मला क्वेश्चन पण नाही करत, की मी इथे चाललोय. ते विचारतात फक्त कसा-कसा चाललाय? नीट जा, नीट परफॉर्म कर एवढंच असतं आणि त्यांचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी असतात. मित्रमंडळी बद्दल काय सांगशील? म्हणजे तुमच्या गावातली मित्रमंडळी असतील किंवा व्यावसायिक मित्र तू बनवले असतील, त्यांचा सपोर्ट तुम्हाला नेहमीच मिळतो. नक्कीच मित्रांचा सपोर्ट खूप असतो आणि मित्र तर सारखे-सारखे कॉल करतात, मेसेज करतात, की आज कुठे मॅच आहे. आत्ताचं क्रिकेट असं झालंय, की रोजच्याच मॅच चालू म्हणून रोज मला ते कॉल करतात, मेसेज करतात. तर मला देखील चांगलं वाटतं, की तितका आपला संपर्क होतो. आपल्या मित्रांची आठवण येत असते आपल्याला काही गोष्टींबद्दल. सो ते खूप चांगलं वाटतं. आणि व्यावसायिक क्रिकेटपटूंपैकी जवळचा मित्र कोण आहे किंवा जो तुम्हाला नेहमी ॲडमायर करतो? तुमच्या कामाला नेहमीच समर्थन देतो? असे तर व्यवसाय मधले खूप मित्र आहेत. मोजके मित्र मी तुम्हाला नाव सांगू शकतो. विशाल शाह, रोहित गलांडे, बंटी बद्रिक आणि विक्की मुंबई. म्हणजे एनी टाईम अवेलेबल? हो, एनी टाईम अवेलेबल. क्या बात! ब्रॉडकास्टिंगमुळे तो ग्लॅमर क्रिकेटपटूंना मिळालेला आहे. YouTube ब्रॉडकास्टिंगमुळे तुमचा खेळ जगभर पोहोचतोय. तुम्ही कसं खेळताय, तुमचा फॅन बेस बनतोय. तर या ब्रॉडकास्टिंगच्या उत्क्रांतीबद्दल काय सांगशील? नक्कीच आता ज्या लेव्हलला आता ब्रॉडकास्टिंग चालले ऑल ओव्हर इंडिया, इंडियाच्या बाहेर पण जे चाललंय, ते खूप चांगले चालले आणि त्यामुळे प्लेयर लोकांना त्यांचा परफॉर्मन्स चेक देखील करता येतो आणि पूर्ण जग पाहत असतं त्यांचा परफॉर्मन्स. सो ती एक खूप चांगली बात आहे प्लेयर्ससाठी देखील आणि व्ह्यूअर्ससाठी देखील. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट हे नवीन YouTube चॅनल आता प्रेक्षकांच्या सेवेसाठी येणार आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा पाहणार आहोतच. तर ॲज अ क्रिकेटर तुम्हाला विचारलं, की त्यांच्याकडून तुम्हाला एक्स्पेक्ट काय आहे? AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट या YouTube चॅनलकडून, तर तुम्ही काय सांगाल? नॉर्मल आता ब्रॉडकास्टिंग सर एक्स्पेक्टेशन एवढेच असतात, की चांगली लाईव्ह स्ट्रीमिंग असो आणि जे स्कोर्स वगैरे असतात ते एक्झॅक्ट फिगरमध्ये असो आणि जास्त व्हिडिओ लॅग नाही झाली पाहिजे किंवा लोड नाही झाली पाहिजे आणि ते एकदम फ्लुएंट असलं, कॅमेरा वर्क एकदम चांगलं असलं. जस्ट बेसिक गोष्ट आहे. फक्त त्यात सिंपल ठेवलंय, तेच खूप आहे. व्यक्त झालात स्वतःबद्दल तर कसं वाटलं व्यक्त होऊन? नक्कीच खूप चांगलं वाटलं. खूप जवळपास
1 वर्षानंतर मी एवढं स्वतः बोलत राहिलोय. कारण की मी जास्त बोलत नाही सर. माझा स्वभाव खूप म्हणजे खूप मोजके लोकं आहेत त्यांच्याशी मी खूप असं कम्युनिकेट करतो. तर आज एक्सप्रेस केलं स्वतःला, ओपन अप झालो तर खूप चांगलं वाटतं. आमचं काम तेच आहे, तुम्हाला कसं आम्हाला मोकळं करता येईल आणि तुम्ही मोकळे झालात सुद्धा, व्यक्त झालात सुद्धा. भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुम्ही चांगलं खेळा, तुमची स्वप्न पूर्ण व्हावी अशीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. तर आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. लवकरच भेटूया एका नवीन क्रिकेटपटूची चर्चा करताना. तोपर्यंत धन्यवाद.